मंडळी, बऱ्याचदा तुम्ही इंग्लिश बोलायचा प्रयत्न करता पण तुम्ही चुकता आणि तुम्हाला कोणी सांगायलाच नसतं की अरे हे चुकलायस तू, हे असं नसतं, हे असं असतं. सो त्यासाठीच आजचा व्हिडिओ आपला आहे कॉमन मिस्टेक्स. म्हणजे मी काही असे शब्द आणि वाक्य तुम्हाला सांगणार आहे जी तुम्ही सर्रास चुकीची वापरताय, चुकीचं बोलताय आणि तुम्हाला रिअलाइजच होत नाहीये की अरे हे असं नसतं, हे चुकीचं बोलतोय आपण. तर अजून काहीही इंट्रोडक्शन न देता सरळ जाऊयात फर्स्ट कॉमन मिस्टेककडे. फर्स्ट कॉमन मिस्टेक आहे आय हॅव रिसिव्ड नो इन्फॉर्मेशन्स. तुम्ही म्हणत काय, सगळं बरोबर तर आहे. आय हॅव रिसिव्ड नो इन्फॉर्मेशन्स म्हणजे माझ्याकडे काहीच माहिती मिळाली नाहीये मला. पण आता करेक्ट वे ऑफ सेईंग दिस बघा, आय हॅव रिसिव्ड नो इन्फॉर्मेशन. ओके, देर इज नो एस टू इन्फॉर्मेशन. म्हणजे एक वचन आणि अनेक वचन, इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन्स असं होऊ शकत नाही. तुम्हाला किती पण माहिती मिळाली असली तरी ते इन्फॉर्मेशन असंच राहतं, एस येत नाही. ऑलराईट, सो द करेक्ट वे टू से दिस सेंटेन्स इज आय हॅव रिसिव्ड नो इन्फॉर्मेशन. गॉट इट? ठीक आहे. अजून एक खूप कॉमन चूक, हर हेअर्स आर ब्लॅक. काय वाटतेय चूक? या सेकंड सेंटेन्स मध्ये तुम्हाला चूक काय वाटतेय? 2 सेकंड पॉज करते, पटकन कमेंट करून सांगा. व्हॉट इज द मिस्टेक? व्हॉट डू यू थिंक? हर आर हेअर्स ब्लॅक. व्हॉट इज द मिस्टेक? ऑर द सेंटेन्स स्ट्रक्चर चुकलंय? काय वाटतंय? झाली? कमेंट केली? पटकन, मला कारण माहिती पाहिजे की तुम्हाला येतंय नाही येतंय व्हॉट एव्हर. तर हर हेअर्स आर ब्लॅक, मी पर्सनली हे वाक्य खूप जणांकडून ऐकलंय. द करेक्ट वे इज हर हेअर आर ब्लॅक. एक केस अनेक केस असं होत नाही. किती पण केस असू दे, एक नाही तर खूप, हेअरच राहतं, हेअर. देर इज नो एस. ठीक आहे, एक वचन अनेक वचन सेपरेट आपण करत नाही. इट इज हेअर, देर इज नो एस. सो हर हेअर्स आर ब्लॅक इज रॉंग. हर हेअर आर ब्लॅक. द एंड. प्लीज या चुका करू नका आता. ठीक आहे, चलो नेक्स्ट. दोज पीपल्स हॅव गॉन. ती लोक गेली. बरोबर आहे. ह्याच्यात काय चुकलंय सांगा बरं? ह्याच्यात काय चुकीचं वाटतंय? कॅन यू कमेंट अँड टेल व्हॉट यू थिंक इज रॉंग? दोज पीपल्स हॅव गॉन. गो, हॅव, काय काय होतं नक्की? दोज पीपल हॅव गॉन. सो वन्स अगेन इकडे सुद्धा एस लागत नाही. ओके, पीपलचं पीपल्स, पीपल्स असं होत नाही. लक्षात ठेवा प्लीज. या खूप कॉमन मिस्टेक्स आहे आणि मी सर्रास ऐकतेय माझ्या डेली लाईफमध्ये. मी जिकडे काम करते आता, सो तिकडे खूप चुकीचे वर्ड्स ऐकले जात आहेत माझ्याकडून. सो प्लीज डोंट मेक दिस मिस्टेक्स. दोज पीपल हॅव गॉन इज द राईट सेंटेन्स. ती लोक गेली आहेत. दोज पीपल हॅव गॉन. ठीक आहे. आय एम हॅव्हिंग अ कार. मॅडम, याच्यात काय चुकीचं आहे? बरोबर तर आहे. आय एम हॅव्हिंग अ कार. आय एम हॅव्हिंग अ कार. हा, माझ्याकडे कार आहे. बरोबर आहे हे वाक्य. बरोबर आहे ना? काय चुकीचं वाटतंय? कमेंट करा, पटकन कमेंट करा. नुसतं तुम्ही विचार करत बसणार, व्हिडिओ बघणार, काही उपयोग होणार नाही. थोडीशी स्वतःला चालना मिळू दे बुद्धीला. ओके, ट्राय टू कॉन्ट्रीब्यूट. चुकाल तेव्हा शिकाल. येस, आय एम हॅव्हिंग अ कार. व्हॉट डू यू थिंक इज द रॉंग थिंग इन दिस सेंटेन्स? ठीक आहे, आय टेल यू. आय हॅव अ कार. कशाला आय एम हॅव्हिंग वगैरे? कशासाठी? आय हॅव अ कार, संपला विषय. आय एम हॅव्हिंग अ कार वगैरे उगाच नको तिकडे ॲम वगैरे वापरायला जाऊ नका. ठीक आहे, आय हॅव अ कार, दॅट इज इट. सिम्पल सेंटेन्स असतं, तुम्ही कॉम्प्लिकेट करताय इंग्लिश. ठीक आहे, आय हॅव अ कार, दॅट्स इट. मायसेल्फ रमेश, मायसेल्फ ऐश्वर्या. खूप माती खाताय तुम्ही. ओके, खूप मोठे मोठे लोक सुद्धा ही चुका करतात. आणि बाय मोठे मोठे आय मीन मोठ्या मोठ्या पोझिशन्सवर असणारे लोक सुद्धा चुका करतात. माय सेल्फ पासून
कुठलीच सुरुवात होत नाही इंट्रोडक्शनची. इट इज ऑलवेज आय एम ऐश्वर्या और माय नेम इज ऐश्वर्या. मायसेल्फ ऐश्वर्या. प्लीज स्टॉप इंट्रोड्युसिंग युअर सेल्फ लाईक दिस. इट इज टोटली रॉंग. आणि तुम्ही चुका करता, सर्रास करता, आणि कोणीच सांगायला नसतं की अरे हे चुकीचं म्हणतोयस बाबा तू, असं नाही म्हणत आपण इंग्लिशमध्ये. माय नेम इज ऐश्वर्या, आय एम ऐश्वर्या. मायसेल्फ ऐश्वर्या इज अ बिग नो. सो तुम्ही करत असणार आहे ही मिस्टेक. आय नो, फॉर शुअर आय नो. कारण इट इज व्हेरी कॉमन आपल्या मराठी लोकांमध्ये. मी खूप ऐकलंय मायसेल्फ सुरेश, मायसेल्फ राम. नो, यू हॅव टू स्टॉप इट. ठीक आहे, नाही होणार नाही चूक परत. अदरवाइज द होल पर्पज ऑफ दिस व्हिडिओ गोज टू ट्रॅश. ओके, ठीक आहे. ही रिटर्न्ड बॅक येस्टरडे. तो काल परत आला. करेक्ट आहे मॅडम. कसं काय तुम्ही म्हटलं हे चुकीचं आहे? काय चुकीचं आहे? काय वाटतंय चुकीचं आहे? जरा गेस करा, करा, कमेंट करा. गेस तर करा. चुकलं तर चुकू दे, नुसतं बघत नका बसू. कमेंट करा. ही रिटर्न बॅक येस्टरडे. व्हॉट डू यू थिंक इज रॉंग? ही रिटर्न बॅक येस्टरडे. केली का कमेंट, का फक्त बघत बसायचं आहे? ही रिटर्न्ड येस्टरडे. बॅक कशासाठी? रिटर्नचा अर्थ काय? रिटर्नचा अर्थ इज परत येणे. मग रिटर्न बॅक कशाला? नाही, रिटर्न बॅक असं नाही. ही रिटर्न्ड येस्टरडे. दॅट्स इट. ओके, म्हणजे असं झालं, आपण म्हणतो की ही इज हॅव्हिंग ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग. आता ब्रेकफास्ट हे मॉर्निंग मध्येच करतो आपण. सो एक्स्ट्रा नको ती इन्फॉर्मेशन ऍड करून आपण कचरा करायचा नाहीये. ओके, ही रिटर्न्ड येस्टरडे. दॅट इज इट. ओके, चिल्ड्रन्स आर प्लेइंग. बापरे बापरे बापरे. द बेस्ट क्लासिक एक्झाम्पल ऑफ कॉमन मिस्टेक हे वाक्य आहे. चिल्ड्रन्स. परत एकदा इकडे एस इज द कल्प्रिट. चिल्ड्रन आर प्लेइंग इज राईट. ओके, एक चाइल्ड, 10 चिल्ड्रन. चिल्ड्रन्स नाही. 1 चाइल्ड, 10 चिल्ड्रन. ठीक आहे, कळलं एक वचन आणि अनेक वचन काय होतं? सो इथून पुढे चिल्ड्रन्स म्हणायचं नाहीये. इट इज रॉंग. द वुमन्स आर टॉकिंग. द वुमन्स आर टॉकिंग. बायका बोलतायत. इकडे सुद्धा एस इज युअर कल्प्रिट. द वुमन आर टॉकिंग. द वुमन आर टॉकिंग. वुमन्स होत नाही. ओके, एक वुमन. ओके, जेव्हा एक वुमन बद्दल बोलत असतात तेव्हा द स्पेलिंग ऑफ वुमन इज WOMAN. आणि जेव्हा तुम्ही अनेक वुमेन बद्दल बोलत असता तेव्हा द स्पेलिंग इज WOMEN. आता इकडे सुद्धा मला एक तुम्हाला सांगायचं आहे की आपण आर कधी वापरतो आणि इज. आता काही काही जणांना मी असं पण म्हटलंय, ऐकलंय बोलताना, द वुमन इज टॉकिंग. द वुमन इज टॉकिंग म्हणजे प्लुरल. सो बेसिकली हे जे आर आणि इजचं गणित आहे की आर कधी वापरायचं, इज कधी वापरायचं, हॅव कधी वापरायचं, हॅज कधी वापरायचं, या छोट्या छोट्या गोष्टी पण चुकीच्या तुम्ही वापरताय. आणि त्यासाठी इफ यू आर रिअली सिरियस अबाउट लर्निंग इंग्लिश, म्हणजे तुम्हाला खरंच इंग्लिश शिकायचं आहे, काहीतरी ध्येय आहे, इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे, किंवा पेरेंट्स टीचर्स मीटिंगमध्ये इंग्लिश बोलायचं आहे, कलिगसोबत इंग्लिश बोलायचं आहे, जे काही तुमचं रिझन असेल पर्सनल, आणि तुम्ही सिरियस असाल तर माझा ॲप आहे, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं ॲप आहे. डाउनलोड करा. प्री रेकॉर्डेड कोर्सेस आहेत. सिलेबस काय आहे, फीस काय आहे, सगळं तिकडे दिलेलं आहे. फ्री डाउनलोड करू शकता पहिले तर. म्हणजे सिलेबस काय आहे, फी काय आहे, डेमो लेसन सुद्धा फ्रीमध्ये बघू शकता. लेसन्स नंतर MCQ टेस्ट आहेत ॲपमध्ये. या सगळ्या गोष्टी आहेत. अगदी स्ट्रक्चर्ड स्टेप बाय स्टेप मी मराठी माणसांसाठी शिकवलेला हा कोर्स आहे. सो नक्की एकदा तो बघा. जर तुमचं खूप कच्चं असेल की आर, इज, हॅव, हॅज, डिड, डू, डज काही कळत नाहीये, गो, गॉन, वेंट काय काय, ठीक आहे, एकदा नक्की चेक करा. चला अजून एक कॉमन मिस्टेक बघूया. ही हॅज मेनी वर्क्स टुडे. इकडे सुद्धा एस इज द कल्प्रिट. जसं मी तुम्हाला इन्फॉर्मेशनचं सांगितलं होतं, इन्फॉर्मेशन्स होत नाही, तसंच इकडे ही हॅज अ लॉट ऑफ वर्क टुडे. वर्कचं वर्क्स आपण म्हणत नाही. ही हॅज अ लॉट ऑफ वर्क टुडे.
नेक्स्ट इज दीज फर्निचर्स आर न्यू. आता किती पण तुम्ही नवीन गोष्टी घ्या, कपाट, बेड, काही असेल, AC, पंखा, TV, फ्रिज, तरी धिस फर्निचर इज न्यू. फर्निचरचा अर्थच आहे तुम्ही या सगळ्या गोष्टींबद्दल बोलताय. फर्निचर म्हणजेच त्याच्यात बेड आलं, कपाट आलं, टेबल आलं, खुर्ची आलं, काही पण आलं. ओके, त्याला सगळ्याला फर्निचर म्हणतात. सो फर्निचर ऑलरेडी एवढं सगळं आहे, त्यात फर्निचर्स नाही होत. आपण फर्निचर्स नाही म्हणू शकत. हे काही आहेत नियम आहेत, ते आहेत इंग्लिशमध्ये, आपल्याला फॉलो करावे लागणार आहेत. सो धिस फर्निचर इज न्यू. गॉट माय पॉइंट? ऑल राईट. द मनीज आर सेफ. खूप सारे पैसे आहेत ना, सेफ आहेत. बरोबर आहे. काय चुकलंय? द मनी इज सेफ. एकतर मनीज होत नाही. ओके, मनीच राहतं. आणि इज, द मनी इज, जेव्हा एक वचन येतं तेव्हा मनी बरोबर इज वापर होतो. द मनी आर सेफ असं सुद्धा चुकीचं आहे. द मनी इज सेफ. हे तुमच्या ध्यानी मनी राहू दे. काय मी सांगतेय ते कळलं? नुसतं व्हिडिओ बघून सोडून द्यायचा नाहीये. या चुका ऍक्च्युअली आयुष्यात करायच्या नाहीयेत. नेक्स्ट, शी डू हर वर्क एव्हरी डे. शी डू हर वर्क एव्हरी डे. ती रोज तिचं काम करते. काय चुकीचं आहे? काय चुकीचं वाटतंय? तर जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, आपल्याला माहितीच नाही आहे कुठे वापरायचं डू, कुठे वापरायचं डज, कुठे वापरायचं डेड. तर कसं वाक्य फॉर्म करणार आपण? शी डज हर वर्क एव्हरी डे. शी डज हर वर्क एव्हरी डे. ऑलराईट. शी हॅज अ गुड नॉलेजेस. खूप ज्ञान आहे तिला. शी हॅज अ गुड नॉलेजेस. Wrong. The correct way to say this is she has good knowledge. She has good knowledge. I am going to home. I am going to home असं म्हणत नाहीत. I am going home. ठीक आहे? To ऍड करायची गरज इकडे नाही. I am going home. ओके, प्लीज लक्षात ठेवा. आय एम गोइंग होम. नेक्स्ट इज शी टोल्ड टू मी द स्टोरी. तिने मला सगळी स्टोरी सांगितली. शी टोल्ड टू मी द स्टोरी. नाही होत असं. शी टोल्ड मी द स्टोरी. नको तिकडे एसचा वापर, नको तिकडे टूचा वापर, नको तिकडे ॲम हॅव्हिंगचा वापर. थांबवायचं आहे आपल्याला हे. ओके, शी टोल्ड मी द स्टोरी. तिने मला गोष्ट सांगितली. शी टोल्ड मी द स्टोरी. आता शी सेड मी द ट्रूथ. टोल्ड वेगळं, सेड वेगळं. हा, शी सेड मी द ट्रूथ. रॉंग. शी टोल्ड मी द ट्रूथ असं एक ऑप्शन आहे, किंवा शी सेड द ट्रूथ टू मी. शी सेड मी द ट्रूथ चुकीचं आहे. ठीक आहे. आय टोल्ड दॅट आय वॉज टायर्ड. मी सांगितलं की मी दमले होते. आय टोल्ड दॅट आय वॉज टायर्ड. आय सेड दॅट आय वॉज टायर्ड. आय नो दिस इज कन्फ्युजिंग. टोल्ड कधी वापरायचं, सेड कधी वापरायचं, त्यासाठीच कोर्स बघा, सिलेबस बघा. माझं ॲप आहे ते डाउनलोड करा. ठीक आहे. आय डिडंट लिसन टू द सॉन्ग. मी ते गाणं ऐकलं नाही. I didn't listen to the song. आता इकडे listened होत नाही. ओके, ईडी लागत नाही. I didn't listen to the song. ओके, ऑलरेडी आपण पास्ट टेन्स, I did not, did हे पास्ट टेन्स आहे. I did not listen to the song. सो did ऑलरेडी आपण पास्ट टेन्स मध्ये बोलतोय. सो परत एकदा पास्ट टेन्स ऍड करायची गरज नाही पडत. ओके, I did not listen to the song. He drawed a nice picture. छान चित्र काढलं, पण हे वाक्य बोलताना घाण केलेली आहे सगळी. He drawed a nice picture असं नसतं. He drew a nice picture. म्हणजेच एखादा वर्ब घेतला, ज्याला मराठीत क्रिया म्हणतात. त्याचे वेगळे वेगळे रूप असतात. मराठीमध्ये आपल्याला शिकलोय आपण. तसं इंग्लिशमध्ये सुद्धा
वेगळे वेगळे म्हणजे V1 V2 वेगळ्या वेगळ्या असतात, बेस वेगळा असतो, V1 V2 वेगळं असतं. सगळी ही लिस्ट मेन्शन केली आहे माझ्या कोर्समध्ये मी आणि व्हिडिओज पण केलेले आहेत बरेच ह्याच्यावर मी. सो ही ड्रू अ नाईस पिक्चर. ठीक आहे. शी रिटन अ मेसेज इज रॉंग. शी रोट अ मेसेज. तिने मेसेज लिहिला. शी रोट अ मेसेज. आय एम गोइंग टू अब्रॉड नेक्स्ट इयर. नाही, आय एम गोइंग अब्रॉड नेक्स्ट इयर. टूचा वापर करायची गरज नाही इकडे. ठीक आहे. आय एम गोइंग अब्रॉड नेक्स्ट इयर. शी एक्सप्लेन्ड मी द रूल. आता ह्याच्यात काय चुकलंय? बरोबर तर आहे मॅडम. शी एक्सप्लेन मी द रूल. हा, तिने मला एक्सप्लेन केला नियम. शी एक्सप्लेन्ड द रूल टू मी. ठीक आहे. शी एक्सप्लेन्ड मी द रूल असं होत नाही. शी एक्सप्लेन्ड द रूल टू मी असं होतं. ठीक आहे. लक्षात ठेवा. ही सजेस्टेड मी टू रेस्ट. मला सल्ला दिला की जरा रेस्टच घ्यायला पाहिजे ना मी. बरोबर आहे. सल्ला सजेस्टेड. ही सजेस्टेड मी टू रेस्ट. ही सजेस्टेड दॅट आय रेस्ट किंवा ही सजेस्टेड रेस्टिंग. ही सजेस्टेड दॅट आय रेस्ट और ही सजेस्टेड रेस्टिंग. ही सजेस्टेड मी टू रेस्ट. चुकीचं आहे. अर्थ जरी समजत असला की काय म्हणायचंय त्या वाक्यातून, बट ते वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे. ही सजेस्टेड दॅट आय रेस्ट और ही सजेस्टेड रेस्टिंग. आय डिडंट न्यू द आन्सर. आता ह्याचं पण मला कमेंट करा. मी मगाशीच लॉजिक सांगितलं. जेव्हा डिड तुम्ही वापरताय, पास्ट टेन्स ऑलरेडी वापरलाय. आय डिड नॉट न्यू द आन्सर असं नाही होत. आय डिड नॉट नो द आन्सर. नोचं न्यू या वाक्यात होणार नाही कारण डूचं डिड आपण ऑलरेडी केलंय पास्ट टेन्स. ओके. आय डिड नॉट नो द आन्सर. ठीक आहे. द टीचर इज अँग्री ऑन हिम. आता तर हे तर बरोबर वाटतंय. द टीचर इज अँग्री ऑन हिम. काय चुकलंय? द टीचर इज अँग्री विथ हिम. शब्दशः ट्रान्सलेट करायला गेलं की चुकीचं होतं, गडबड होते. शब्दशः ट्रान्सलेट नाही करायचं. द टीचर इज अँग्री विथ हिम. ही एंटर्ड इन टू द रूम. तो रूम मध्ये आला. ही एंटर्ड इन टू द रूम. ह्याच्यात तर काहीच चुकीचं नाहीये. पण ही एंटर्ड द रूम बस. इंटू नाही लावलं तरी चालू शकतं. ही एंटर्ड द रूम. तर मंडळी मी ट्राय केलंय जितके जास्त पॉसिबल मला वाटतायत तेवढे वाक्य या व्हिडिओमध्ये मी घेतलेले आहेत जे मला वाटले की अरे तुम्ही चुकीचं बोलताय. पण अजून पण तुम्हाला कोणत्या विषयामध्ये व्हिडिओ आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पुन्हा एकदा आपलं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी सांगते. बेसिकच कच्चं आहे. म्हणजे अगदी बेसिक जे आपण ना लहानपणी फक्त मार्कांसाठी शिकलोय, पास होण्यापुरतं शिकलेलो आहे. लाईक सगळं सेंटेन्स फॉर्मेशन, वाक्यरचना, समोरचा व्यक्ती काय बोलतोय हे तुम्हाला जर कळतंय पण तुम्ही बोलताना तुम्ही अडखळताय याचाच अर्थ तुम्हाला इंग्लिश समजत नाहीये असं नाहीये. तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाहीये. पण का बोलता येत नाहीये? कारण कोणता शब्द कुठे लावायचा, कुठल्या प्रकारे तो शब्द वापरायचा आणि नेमका कोणता शब्द वापरायचा हे सगळे जरा बोंब आहे. तर हे सगळंच तुम्हाला जर नीट करायचं असेल, लिमिटेड टाइम आहे तुम्हाला, तुमच्या सोयीनुसार तुम्हाला शिकायचं असेल तर माझा ॲप नक्की डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ॲपची. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक इंटरेस्टिंग नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश. हे खूप महत्वाचं आहे. कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश. ओके. फक्त ऐकून बघून येणार नाहीये. जोवर तुम्ही बोलत नाही तोवर इंग्लिश येणार नाही. सो कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर. आय विल सी यू ऑल इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.